नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातील एक आगळा वेगळा पैलू मांडण्यासाठी म्हणून आलेला आहे. खरं तर शिवाजी महाराजांनी अद्वितीय अशा प्रकारचा पराक्रम गाजविला. एक प्रशासक म्हणून, एक सेनानी म्हणून, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांनी गाजविलेला पराक्रम आपणा सर्वांना ज्ञात आहे. परंतु याही पेक्षा वेगळं अशा प्रकारचे एक व्यक्तिमत्व, एक चतुरस्त्रपणा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जो काही होता तो आपल्याला ज्ञात व्हावा यासाठी म्हणून हा विषय मी घेऊन आलेलो आहे. खरं तर आज आपण बघतो आहोत की मराठी भाषेच्या संबंधाने आपण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी किंवा प्रवाह निर्माण होताना आजकाल बघतो आहोत की मराठीवर इंग्रजीचं आक्रमण खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि मग शुद्ध स्वरूपामध्ये मराठी बोलली जावी, लिहिली जावी, वाचली जावी, तिचा उपयोग केला जावा म्हणून सातत्याने अनेक वेळेला त्या संबंधाने मराठी साहित्य संमेलनांच्या माध्यमातून असेल, मराठी भाषा दिनाच्या वेळेला असेल, इतर वेळेला देखील आपण बघतो की त्यावर परकीय भाषेचं होणारं जे काही आक्रमण आहे ते थांबलं पाहिजे आणि ही भाषा शुद्ध स्वरूपात बोलली जावी यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण अनेकदा अशा प्रकारच्या चळवळी निर्माण होताना, प्रवाह निर्माण होताना बघतो आहोत. मग ते मराठी भाषेच्या संदर्भात असेल, हिंदी भाषेच्या संदर्भात असेल. त्याच पद्धतीने शिवकाळामध्ये जेव्हा आपण शिवकाळाचा विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की खरं तर 12व्या शतकामध्ये ज्यावेळेला ज्ञानेश्वरांनी मराठीमधून साहित्य लिहिलं किंवा नामदेवांनी लेखन केलं, अभंगांमधून असेल, त्यांच्या गवळणींमधून असेल, परंतु हे सगळं लिखाण हे प्राकृतामध्ये जे केलं गेलं किंवा ज्ञानेश्वरांनी मराठीचा गोडवा गात असताना अमृताबरोबर ती पैजा जिंकेल अशी ती श्रेष्ठ अशा प्रकारची भाषा आहे असं म्हणून सांगितलं. परंतु या भाषेवर नंतरच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर परकीय भाषेचा म्हणजे फारसीचा, उर्दूचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणावर पडलेला हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग शिवाजी महाराजांच्या पूर्वी 300-350 वर्षामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्रावर मुस्लिमांची आक्रमणं झाली, आक्रमणं होऊन त्यांच्या सत्ता इथे स्थिर झाल्या, त्यावेळेला फारसी ही त्यांची राजभाषा आणि या फारसी भाषेमधून राजकीय पत्र असतील, वतनपत्र असतील, सनदा असतील, अशी इनामं असतील, दानपत्र असतील, ही सगळी निघायला लागली. आणि त्यामुळे राज्यव्यवहाराची भाषा ही फारसी बनली आणि मग त्याचा प्रभाव मराठी भाषेवर मोठ्या प्रमाणावर पडत गेला. उत्तरेमधून अनेक मुस्लिम राज्यकर्ते ज्या वेळेला आक्रमक दक्षिणेकडे आले आणि त्यांच्याबरोबर आलेला मुस्लिम समुदाय आणि तो महाराष्ट्रामध्ये दक्षिणेमध्ये ज्या वेळेला स्थिर झाला त्यावेळेला त्यांच्या बोलीभाषेमध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये फारसीपेक्षा उर्दू मोठ्या प्रमाणावर, त्याला दख्खनी भाषा असंही म्हटलं जातं किंवा दख्खनी उर्दू, दक्षिणी उर्दू असंही म्हटलं जातं. तर या भाषेचा प्रभाव हा महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर राहिला आणि त्याच्यातून मग मराठी भाषेमध्ये फारसीच्या बरोबरीने दख्खनी उर्दू भाषेचे शब्दही खूप मोठ्या प्रमाणावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंत मराठीवर फारसीचं आणि त्याबरोबरच दख्खनी उर्दूचा प्रभाव इतका मोठ्या प्रमाणावर पडला की जवळजवळ शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये एखादं मराठीतून पत्र लिहिलं गेलं तर त्या पत्रामध्ये 75% शब्द हे फारसी आणि उर्दूचे समाविष्ट असत आणि 25% शब्द शुद्ध मराठी भाषेतील असत, अशी स्थिती ही निर्माण झालेली होती. आणि त्यामुळे परकीय भाषेचं आक्रमण मराठीवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालं आणि मग आपल्या भाषेच्या शुद्धीकरता प्रयत्न हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या गडकिल्ल्यांना दिलेली नावं जर आपण बघितली
तर अतिशय संस्कृत उद्भव, संस्कृत प्रचूर अशा प्रकारची आणि मनाला भावणारी अशा प्रकारची खूप सुंदर सुंदर नावं संस्कृतोद्भव असणारी शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांना नावं दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये कांचनगड असेल, मयूरगड असेल, अशा अनेक नावं आहेत. आणि या नावांवरून आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांचा ओढा हा संस्कृताकडे असलेला आपल्याला दिसून येतो. इतकंच नाही तर राज्याभिषेक समारंभाच्या वेळेला आपल्या अष्टप्रधानांना दिलेली जी नावं आहेत, ही नावं ही त्यांनी फारसी नावं प्रधानांना असलेली बदलली आणि त्याऐवजी संस्कृत नावं ही त्या प्रधानांच्या पदांना दिलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग ती नंतरच्या कालखंडामध्ये प्रत्यक्षामध्ये अंमलात आली आणि मोठ्या प्रमाणावर भाषेच्या शुद्धीकडे शिवाजी महाराजांनी लक्ष दिलं. मग राज्य व्यवहार कोश हा रघुनाथपंत हणमंते या आपल्या अधिकाऱ्याला सांगून त्यांनी राज्य व्यवहार कोश बनविला. आणि मग राज्य व्यवहारामध्ये जिथे जिथे म्हणून फारसी शब्द आलेले आहेत, उर्दूतील शब्द आलेले आहेत, त्या शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द हे शिवाजी महाराजांनी द्यायला सांगितले. आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये हे सगळे जे शब्द आहेत ते राजव्यवहारामध्ये, पत्रव्यवहारामध्ये आणायला सांगितले. रघुनाथपंत हणमंत्यांनी जो काही शब्दकोश तयार केला, राज्यव्यवहार कोश तयार केला, त्या राज्यव्यवहार कोशामध्ये एकूण 1380 शब्द आहेत. आणि त्यातही फारसीपेक्षाही अधिक दक्षिणी उर्दूतील 1000हून अधिक शब्द हे त्या राज्यव्यवहार कोशामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे फारसीशी संबंध नसलेले दक्षिणी उर्दूतील प्रचलित असलेले अनेक शब्द, जवळजवळ 1000हून अधिक शब्द हे त्या राज्यव्यवहार कोशामध्ये आहेत. शिवाजी महाराजांनी हा राज्यव्यवहार कोश हा 1000 माफ करा, हा जो काय राज्यव्यवहार कोश आहे तो 1678 मध्ये लिहून घेतला. आणि मग त्या माध्यमातून उर्दू आणि फारसीला पर्यायी शब्द निर्माण करून राज्यव्यवहारामध्ये, पत्रव्यवहारामध्ये त्यांनी आणलेले आपल्याला पाहायला मिळतात. दक्षिणी उर्दूचा अभ्यास करणारे जे काही अभ्यासक आहेत दक्षिणी उर्दू भाषेचा, त्या अभ्यासकांसाठी हा कोश म्हणजे एक अमूल्य अशा प्रकारचा ठेवाचा आहे. आणि शिवाजी महाराजांच्या चतुरस्थ व्यक्तिमत्वाचं हा राज्यव्यवहार कोश हा एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून शिवाजी महाराज हे उर्दू भाषेचे पहिले कोशकार ठरतात. म्हणजे उर्दू भाषेतील शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द देऊन अशा प्रकारचा कोश तयार करून घेण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलं. म्हणून उर्दू भाषेचे ते पहिले कोशकार ठरतात. आणि याच बरोबर उर्दू संस्कृत या कोशाचे ते प्रेरकही ठरतात. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की 19व्या 20व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये भाषा शुद्धी करता जिथे आंदोलनं करावी लागतात, आपल्याकडे दुकानांवरील पाट्यांमध्ये मराठी भाषेऐवजी इंग्रजी भाषेचा वापर होतो किंवा इतर भाषेचा वापर होतो. म्हणून आपल्याला त्या पाट्या बदलाव्या, त्यासाठी आंदोलनं करावी लागतात. परंतु प्रत्यक्षामध्ये 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी भाषा शुद्धीकरता केलेला प्रयत्न, तो प्रयत्न नुसता प्रयत्न नाही तर त्यासाठी राज्यव्यवहार कोश निर्माण करून शिवाजी महाराजांनी दिलेले हे जे काही योगदान आहे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं आहे. आणि हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक आगळा वेगळा अशा प्रकारचा पैलू आहे जो आपल्याला ज्ञात असत नाही. या निमित्ताने तो ज्ञात व्हावा यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला. जर आपल्याला तो आवडला तर निश्चित आपण तो लाईक करावा, त्याबरोबर शेअर करून आपल्या मित्रांना पाठवून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पाठवावी अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.